MSc Part 2, Semester 4, Paper 2, Synthetic Organic Chemistry 2, in that Unit 4, Transition and Rare Earth Metal in Organic Synthesis. Okay, next reaction is the Suzuki reaction. The Hague reaction is already studied in offline lecture. So next reaction is the Suzuki reaction. The Hague reaction is also simple reaction. The mechanism involves the oxidative addition of halide, insertion of the olefin and elimination of the product by the beta hydride elimination process. Okay, the simple reaction, the formation of the alkene. The product is the in Hague reaction is a alkene. Okay, so the next reaction is the Suzuki reaction. Suzuki also called as a cross coupling reaction or Suzuki coupling reaction. In this, the Suzuki reaction is an organic reaction classified as a cross-coupling reaction where the coupling partners are boronic acid and the organohalide and the catalyst is the palladium zero complex. Okay, so in that this is an organic reaction and is also called as a cross-coupling reaction, classified in a cross-coupling reaction, and where the coupling partner are is the boronic acid and organic halide and catalyst as a palladium zero. Palladium हा ऑक्सिडेशन स्टेट झिरो आहे त्याची. ओके, पॅलेडियम झिरो ऑक्सिडेशन स्टेटमध्ये यूज केलेला आहे. देन इट इज वाइडली यूज टू सिंथेसाइज द पॉलीओलिफिन्स, स्टायरिन्स अँड सबस्टिट्यूटेड बायफिनल्स. हा वाइडली यूज कशासाठी केला जातो? सिंथेसिस ऑफ पॉलीओलिफिन्स तयार करण्यासाठी किंवा स्टायरिन तयार करण्यासाठी किंवा सबस्टिट्यूटेड बायफिनल्स तयार करण्यासाठी हा यूज केला जातो. Okay, then next is the hydroboration is generally regioselective for the less hindrance position and the addition of the boron and hydrogen occurs cis stereospecifically. काय होतं हायड्रोबोरेशनमध्ये ही रेजिओसेलेक्टिव्ह आहे आणि लेस हिंड्रंट पोझिशनला ॲडिशन होते बोरॉनचे आणि हायड्रोजन ऑक्सिजन सिस. हे बोरॉन आणि हायड्रोजन हे कसे होतात? सिस एकमेकांना स्टेरिओस्पेसिकली असतात. Okay, is hydroboration of the alkene with the catechol boron followed by the palladium zero catalyst and coupling with the resulting vinyl bromide and the aromatic iodide and bromide. Okay, the mechanism of the Suzuki reaction is the best viewed from the palladium catalyst 1. So next slide मध्ये mechanism त्याचा दिलेला आहे. सो त्या स्टेप त्याने दिलेल्या आहेत 1, 2च्या. ओके, सो फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे? पॅलेडियम कॅटलिस्ट आपण यूज केलेला आहे. देन इन द नेक्स्ट द फर्स्ट स्टेप इज द ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन ऑफ पॅलेडियम टू द हलाइड टू फॉर्म द ऑर्गनोपॅलेडियम स्पेसिस. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं? ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन होते. आता ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन म्हणजे काय आहे? आपण ऑलरेडी ऑफलाईन लेक्चरला बघितलं होतं. काय होतं? इट इज द प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व्स द इन्क्रीज द बोथ द ऑक्सिडेशन स्टेट अँड कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द मेटल सेंटर. ऑक्सिडेटिव्ह ॲडिशनमध्ये काय होतं की दोन्हीही जसं ऑक्सिडेशन स्टेट प्लस कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा काय होतो? इन्क्रीज होतो. ओके, सो द फर्स्ट स्टेप काय असणार आहे? ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन ऑफ अ पॅलेडियम टू द हलाइड. पॅलेडियमवरती हलाइडची काय होणार आहे? ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन होणार आहे आणि काय फॉर्मेशन होणार आहे? ऑर्गॅनो पॅलेडियम स्पेसिस. ओके, ऑर्गॅनो पॅलेडियम स्पेसिस याच्यामध्ये फॉर्मेशन होतं. देन द रिॲक्शन इज अ मेटाथिसिस विल बी बेस गिव्ह द इंटरमिडिएट. नंतर बेसची ॲडिशन केल्यानंतर काय होणार आहे? आपल्याला इंटरमिडिएट एक मिळतो. फॉर विच वाया द ट्रान्समेटलेशन विथ द बोरॉन ॲट कॉम्प्लेक्स 6 अँड प्रोड्यूस बाय द रिॲक्शन ऑफ अ बोरॉनिक ॲसिड 5 विथ द बेस फॉर्म द ऑर्गॅनो पॅलेडियम स्पेसिस 8. ओके, सो ह्यामध्ये काय होणार आहे? रिॲक्शन मेटाथिसिस याच्यामध्ये होणार आहे. जे आपण बेस जो ॲड करणार आहे इथे काय होणार आहे? ट्रान्समेटालेशन प्रोसेस होणार आहे. ओके, then the reductive elimination of the desired product 9 restore the original palladium catalyst 1 with a complete in a cyclic reaction. परत रिडक्टिव्ह एलिमिनेशन केल्यानंतर परत आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे प्लस काय मिळणार आहे? पॅलेडियम हा जो आहे तो फर्स्ट जसा झिरो फॉर्ममध्ये होता तसा मिळणार आहे. जसं ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन केल्यानंतर पॅलेडियमची +0 to +2 ऑक्सिडेशन स्टेट झाली तसं आपल्याला परत रिजनरेट काय होणार आहे? कॅटलिस्ट होणार आहे, पण तो ऑक्सिडेशन स्टेट त्याची झिरोच असणार आहे. रिडक्टिव्ह एलिमिनेशनमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं काय होतं? इनविच द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द मेटल सेंटर इज अ डिक्रीजेस विल फॉर्मिंग अ न्यू कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन द टू लिगॅन्ड. ऑक्सिडेशन स्टेट काय होते? रिडक्टिव्ह एलिमिनेशनमध्ये डिक्रीज होते आणि न्यू कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होते टू लिगॅन्डमध्ये. These are the reaction is the organoboron species R1By2 plus R2X is a halide and PD as a catalyst and base and formation of the carbon single bond carbon is the alkene formation यामध्ये होतोय.
ओके, आपण त्याचं इम्पॉर्टंट जे आहे मेकॅनिझम ते बघू. फर्स्टली काय झालं आहे, इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे की पॅलेडियम 0 स्टेटमध्ये असणार आहे. ओके, देन तेव्हा आपण R2X म्हणजेच हॅलाइडची ॲडिशन करणार आहे, तेव्हा ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन त्याला म्हटलं जातं. तेव्हा काय होणार आहे की ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा काय होणार आहे, त्याची इन्क्रीज होणार आहे, जशी PD0 टू PD2मध्ये झालेली आहे. ऑक्सिडेटिव्ह ॲडिशनमध्ये मी काय सांगितलं की ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होते, प्लस काय होतं, कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा इन्क्रीज होतो. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, मेटल सेंटरला लागलेले लिगॅन्ड, हाऊ मच लिगॅन्ड इज अटॅच टू द मेटल सेंटर. ओके, मेटल ॲटम जो आहे त्याला किती लिगॅन्ड प्रेझेंट आहे ते म्हणजे काय, कोऑर्डिनेशन नंबर. सो PD0 ओके आहे. देन आपण त्याच्यामध्ये R2Xची ॲडिशन केली, PD0 टू PD2मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं, म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेट त्याची वाढली, ऑक्सिडेशन नंबर त्याचा वाढला. ओके, देन काय सांगितलं होतं की कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. आता PDला काही लागला होता का, कोणताही मेटल नाही. जेव्हा आपण R2X हॅलाइडची ॲडिशन केली तेव्हा काय झालं, R2 आणि X हा काय झाला, पॅलेडियमला अटॅच झाला. त्यामुळे काय झालं, ऑक्सिडेशन त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय झाला, 2, म्हणजे काय झाला, इन्क्रीज झाला. ओके, 0 to 2 ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा 0 to 2 अँड कोऑर्डिनेशन नंबरसुद्धा 0 to 2 झालेलं आहे त्याचं. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय सांगितले की बेसची ॲडिशन त्याच्यामध्ये होते. ओके, आता बेसची ॲडिशन झाल्यानंतर काय होणार आहे, NaOBu. ओके, टर्शरी ब्युटाइल ऑक्साईड जो घेतलेला आहे तो काय करणार आहे, X इथे आहे, तो NaX काय होणार, रिॲक्ट होणार आहे, आणि टर्शरी ब्युटाइल ऑक्साईड जो आहे तो पॅलेडियमला जाऊन अटॅच होणार आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय सांगितलं की ट्रान्समेटालेशन, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये 2 मेटल यूज केलेत, एक तर पॅलेडियम आहे प्लस बोरॉन आहे. काय सांगितलं आपण फर्स्टली की काय आहे, क्रॉस कपलिंग रिॲक्शन आहे, म्हणजे एका मेटलकडून काय होते दुसऱ्या मेटलकडे जे लिगॅन्ड आहेत ते ट्रान्सफर होतात. ओके, ट्रान्समेटालेशनमध्ये प्लसली काय आहे, पॅलेडियम आहे. देन नंतर काय आहे, बोरॉन आहे. सो बोरॉनचे आपण बघितलं 5 नंबरचा R1 जो ग्रुप आहे तो बोरॉनला पहिल्यांदा अटॅच आहे, बरोबर, आणि R2 ग्रुप जो आहे तो पॅलेडियमला अटॅच आहे. मग आपण जेव्हा बोरॉनची रिॲक्शन परत बेसबरोबर करणार तेव्हा काय फॉर्मेशन होणार, इथे दिसून येते बघा, हे फॉर्मेशन इथे होतं, R1Bu टर्शरी ब्युटाइल ऑक्साईड आणि वाय. ओके, हा 6 नंबरचा होतो. पण जेव्हा ट्रान्समेटालेशन होतं म्हणजे काय होतं की हा R1 ग्रुप जो आहे, R2 ऑलरेडी पॅलेडियमला आहे, पण हा R1 ग्रुप कुठे होतो, ट्रान्सफर पॅलेडियमकडे होतं, म्हणजे काय होतं, इथे ट्रान्समेटालेशन होतं. R1 ग्रुप हा पहिला बोरॉनला आहे, नंतर तो पॅलेडियमकडे गेला, म्हणजे काय, ट्रान्समेटालेशन इथे प्रोसेस झाली, काय झाला, ट्रान्सफर झाला. R1 ग्रुप आहे तो ट्रान्सफर झाला आहे पॅलेडियमजवळ. ओके, देन नेक्स्ट स्टेप इज अ रिडक्टिव्ह इलिमिनेशन. रिडक्टिव्ह इलिमिनेशनमध्ये काय सांगितलं होतं की ऑक्सिडेशन स्टेट काय होते, मेटलची डिक्रीज होते, आणि न्यू कोवॅलंट बॉन्ड काय होतो, बॉन्ड फॉर्म होतो बिटवीन द 2 लिगॅन्ड. ओके, आता इथे काय झालं आहे, इथे बघितलं फर्स्टली तर ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती इथे किती आहे, +2 आहे, ती इथे येऊन काय झालेली आहे, डिक्रीज झाली आहे पॅलेडियमची, आणि न्यू कोवॅलंट बॉन्ड इथे काय झालेले आहेत, R1 आणि R2मध्ये फॉर्मेशन झालेले आहेत. म्हणजेच काय, इथे आपल्याला आपला प्रोडक्ट मिळालेला आहे, कशापासून तर अल्किल हॅलाइडपासून आपल्याला अल्केन मिळालेला आहे. R1 आणि R2मध्ये एक न्यू बॉन्ड फॉर्म झालेला आहे. ओके, सिम्पल आहे. पहिल्यांदा ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन, देन ट्रान्समेटालेशन अँड देन रिडक्टिव्ह इलिमिनेशन. ही सिम्पल प्रोसेस आहे. जसं हेक रिॲक्शनमध्ये आपण बघितलं होतं की पहिले ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन होती, देन इन्सर्शन ऑफ ओलिफिन होतं, आणि देन बीटा हायड्राइड एलिमिनेशन होतं. ओके, म्हणजे रिडक्टिव्ह इलिमिनेशन होतं. पण सुझुकीमध्ये काय होतं, आणि हेक रिॲक्शनमध्ये क्रॉस कपलिंग झालेलं नव्हतं, पूर्णपणे पीडीवरच पॅलेडियमवरतीच सगळी रिॲक्शन डिपेंड होती. ओके, पण इथे सुझुकी कपलिंग रिॲक्शनमध्ये काय होते, क्रॉस कपलिंग होते, म्हणजे 2 मेटल यामध्ये यूज केलेले आहेत, एक तर पॅलेडियम आहे प्लस बोरॉन आहे. ओके, सो ह्या रिॲक्शन सुझुकी कपलिंग रिॲक्शनमध्ये काय झालं आहे, फर्स्टली ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन, देन ट्रान्समेटालेशन आणि रिडक्टिव्ह इलिमिनेशन. म्हणजे जिथे 2 मेटल यूज केले जातात तिथे काय होतं, ट्रान्समेटालेशन होतं. एक ग्रुप एका मेटलवर अटॅच असतो, दुसरा ग्रुप दुसऱ्या मेटलवर अटॅच असतो. फॉर एक्झाम्पल आता आपण बघितलं तसं R1 ग्रुप हा बोरॉनवर अटॅच होता, आणि R2 ग्रुप हा पॅलेडियमवर अटॅच होता. सो बोरॉनवरचा R1 ग्रुप काय झाला आहे, ट्रान्सफर झाला आहे पॅलेडियमवरती. ओके, म्हणजेच काय झालं, तिथे ट्रान्समेटालेशन झालेलं आहे, त्याने R1ने आपला मेटल चेंज केलेला आहे. ओके, अँड द फॉर्मेशन ऑफ दिस अल्किन अँड
परत काय होणार आहे, पॅलेडियम हा 0 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये रि जनरेट होणार आहे. ओके, सिम्पल रिॲक्शन आहे. थँक्यू.